हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे आजचा क्लिंगिंग. CLINGING. क्लिंजिंग नाही म्हणत त्याला, क्लिंगिंग असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर क्लिंगिंग म्हणजे काय आहे? स्टिकिंग टुगेदर, हॅव्हिंग ऑर शोईंग अ स्ट्रॉंग विश टू प्रोटेक्ट समवन ऑर समथिंग, टू अटॅच, टू बी अटॅच्ड टू अ वॉल, टू मेंटेन वन्स बिलीफ्स ऑर ओपिनियन्स. म्हणजे काय होते? क्लिंगिंग म्हणजे बिलगणे. ओके, बिलगणे होते किंवा चिकटून राहणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर क्लिंगिंग म्हणजे काय होते? बिलगणे किंवा लगटणे आणि चिकटून राहणे. सिनोनिम्स काय आहेत? रिटेनिंग, कन्झर्विंग, स्टिकिंग, अडेरिंग, प्रोटेक्टिंग, प्रोटेक्टिव्ह, केअरिंग, ॲडहरंट आणि ॲग्लुटिनंट. ओके, ॲग्लुटिनंट. आणि अँटोनिम्स आहेत स्लॅग, बिलोईंग, डिटॅचिंग आणि डिसकंटिन्युइंग. सो हे आहेत सिनोनिम्स काय आहेत क्लिंगिंगचे? रिटेनिंग, कन्झर्विंग, स्टिकिंग, ॲडहेरिंग, प्रोटेक्टिव्ह, केअरिंग, ॲडहरंट आणि ॲग्लुटिनंट. आणि अँटोनिम्स आहे स्लॅग, बिलोईंग, डिटॅचिंग आणि डिसकंटिन्युइंग. आता यूज बघून घेऊया सेंटेन्समध्ये कसं करण्यात आलेलं आहे क्लिंगिंगला. विथ द BJP अँड JDUs क्लिंगिंग टू इच अदर द सोशल कॉम्बिनेशन. म्हणजेच BJP आणि JDU एकमेकांना चिकटून असल्याने, BJP आणि JDU एकमेकांना चिकटून असल्याने सामाजिक संयोजन. ओके, सोशल कॉम्बिनेशन, सामाजिक संयोजन. तर असं या सेंटेन्समध्ये क्लिंगिंगला यूज करण्यात आलेला आहे. म्हणजेच BJP आणि JDUचं काय आहे? एकमेकांना चिकटून असल्याने काय झालेलं आहे? सामाजिक संयोजन आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे व्हॅमी. व्हॅमीचं मिनिंग आहे अ मिस्टिकल टर्म और फ्रेज बिलीव्ड टू हॅव मॅजिकल पॉवर्स, अँड ऑब्स्टेकल, डिले और डिसएडव्हान्टेज. तर व्हॅमी म्हणजे काय होते? दुर्दैव असणारे, दुर्दैव आणणारी अलौकिक शक्ती. आणखी काय म्हणू शकतो आपण याला? की एक विनाशकारी धक्का किंवा आपत्ती म्हणजे काय होतं? व्हॅमी. WHAMMY. सो सिनोनिम बघून घेऊया आपण व्हॅमीचे. काय होतं? सेटबॅक, रिव्हर्स आणि नॉक, कॅटस्ट्रोफ, डिझास्टर, शॉक, ब्लो आणि डिस्ट्रेस. हे आहेत सिनोनिम कशाचे? व्हॅमीचे. आणि व्हॅमी म्हणजे काय होतं? एक विनाशकारी धक्का किंवा आपत्ती किंवा दुर्दैव असणारी अलौकिक शक्ती. अँटोनिम्स काय आहेत? अचीवमेंट, ॲडव्हान्स, ब्लेसिंग आणि बेनिडिक्शन. सो आता यूज बघून घेऊया व्हॅमीचा सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे. अ डबल व्हॅमी ऑफ लॉस्ट एम्प्लॉयमेंट अँड अनरिझॉल्व्ड एन्व्हायरमेंटल डॅमेज. म्हणजेच नोकरी गमावणे आणि न सुटलेले पर्यावरणीय नुकसान. ओके, नोकरी एकतर दोन व्हॅमी झालेले आहे यामध्ये, जो की त्याचा की फर्स्ट आहे नोकरी गमावणे, लॉस्ट एम्प्लॉयमेंट, आणि न सुटलेले पर्यावरणीय अनसॉल्व्ड एन्व्हायरमेंटल डॅमेज यांचे दुहेरी धक्के. ओके, सो नोकरी गमावणे आणि न सुटलेले पर्यावरणीय नुकसान यांचे दुहेरी धक्के म्हणजेच डबल व्हॅमी, असं या सेंटेन्समध्ये व्हॅमीला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॅजेमनी. याचं हॅजेमनी आहे, हॅगेमनी नाही, हॅजेमनी याला प्रोनाऊन्स केलं जातं. HAGEMONY, हॅजेमनी. ओके, सो याचं मिनिंग आहे डॉमिनेशन, इन्फ्लुएन्स और अथॉरिटी ओव्हर अनादर, स्पेशली बाय वन पॉलिटिकल ग्रुप ओव्हर अ सोसायटी. म्हणजेच काय होते? तर वर्चस्व. हॅजेमनी म्हणजे काय होते? वर्चस्व किंवा आपण त्याला म्हणू शकतो पुढारीपण किंवा धुर्नित्व. एक लक्षात ठेवा, हॅजेमनी म्हणजे होते वर्चस्व.
वर्चस्व म्हणजे काय होते, डॉमिनेशन, इन्फ्लुएन्स किंवा अथॉरिटी अदर्सवर, अथॉरिटी ओव्हर अनादरवर, स्पेशली कशामध्ये, स्पेशली बाय वन पॉलिटिकल ग्रुप करणं ओव्हर सोसायटीवर. सो सिनोनिम्स काय आहेत हॅजेमनीचे, डॉमिनियन, स्टीवर्डशिप, स्वे, सॉव्हर्निटी आणि ॲसेडन्स, हे आहेत सिनोनिम. एक वेळा आणखी सांगून देते, डॉमिनियन, स्टीवर्डशिप, स्वे, सॉव्हर्निटी आणि ॲक्सिडन्स. अँटोनिम्स आहेत सर्व्हिलिटी, सब्जेक्शन, सबसर्व्हिलियन्स, यील्डिंग, सरेंडर आणि इम्पॉर्टंट, हे आहेत अँटोनिम्स कशाचे, हॅजेमनीचे. आता यूज बघूया हॅजेमनीला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. द इंडो पॅसिफिक हॅज प्रॉस्पर्ड अंडर अमेरिकन हॅजेमनी फॉर द प्रिव्हियस 40 इयर्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर गेल्या 40 वर्षापासून अमेरिकेच्या वर्चस्वाखाली काय आहे, इंडो पॅसिफिक समृद्ध आहे. तर या सेंटेन्सचा अर्थ हा होतो. तर काय अर्थ आहे, गेल्या 40 वर्षापासून अमेरिकेच्या वर्चस्वाखाली इंडो पॅसिफिकचं काय आहे, इंडो पॅसिफिक समृद्ध आहे. तर हा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे, तर ऑल्मेनेक, ऑल्मेनेक, ALMANAC, याला प्रोनाउन्स कसं केलं जातं, OLMENAK, ऑल्मेनक. काय होते ऑल्मेनक म्हणजे, an annual calendar containing important dates and statistical information such as astronomical data and tide tables. तर याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, वन वर्ड मध्ये म्हटलं जातं, जर की असते पंचांग. जसं पंचांग बघतात ना, त्याला म्हटलं जातं ऑल्मेनॅक, ALMANAC. आणखी सविस्तर मध्ये सांगायला गेलं तर काय आहे की खगोलशास्त्रीय डेटा, खगोलशास्त्रीय ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा आणि भरती म्हणजे टाइड, भरती सारण्यासारख्या महत्वाच्या तारखा, ओके, इम्पॉर्टंट डेट्स आणि सांख्यिकीय म्हणजे स्टॅटिस्टिकल, सांख्यिकीय माहिती, इन्फॉर्मेशन असलेले वार्षिक कॅलेंडर. ओके, म्हणजे काय होते ऑल्मेनॅक. ऑल्मेनॅक म्हणजे एकतर होते पंचांग, ऑल्मेनॅक म्हणजे होते पंचांग, किंवा आपण काय म्हणू शकतो की खगोलशास्त्रीय डेटा आणि भरती सारण्यासारख्या महत्वाच्या तारखा आणि सांख्यिकी माहिती असलेले वार्षिक कॅलेंडर. जे वार्षिक कॅलेंडर असते, जे काय सांगते, खगोलशास्त्रीय डेटा सांगते किंवा भरती सारख्या ज्या महत्वाच्या इम्पॉर्टंट डेट्स आहे ते आणि स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन सांगतात, जे कॅलेंडर, वार्षिक कॅलेंडर, त्याला म्हटलं जातं ऑल्मेनॅक. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ॲक्झिओम, AXIOM, ॲक्झिओम. ॲक्झिओम म्हणजे काय होते, अ स्टेटमेंट ऑर प्रपोजिशन ऑन विच अन ॲब्स्ट्रॅक्टली डिफाइंड स्ट्रक्चर इज बेस्ड. म्हणजे काय होते, तर स्वयंसिद्ध किंवा आपण त्याला म्हणू शकतो सत्य किंवा सिद्ध म्हणून स्वीकारलेले तत्व, याला म्हटलं जातं ॲक्झिओम. ओके, नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. तर फर्स्ट वर्ड जो आहे तो आपला आहे ग्रिगॅरियस, आणि ग्रिगॅरियसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी,
GREGARIOUS. तर ग्रिगॅरियस म्हणजे काय होते, तर एकत्रित किंवा कळप करून राहणारा, किंवा आपण त्याला म्हणू शकतो संगतीप्रिय. तर ग्रिगॅरियस म्हणजे काय होते, एकत्रित किंवा कळप करून राहणारा किंवा संगतीप्रिय, त्याला म्हटलं जातं ग्रिगॅरियस. आणि ग्रिगॅरियसची स्पेलिंग काय आहे, GREGARIOUS. ओके, नेक्स्ट वर्ड आहे, तर नेक्स्ट वर्डचं मी तुम्हाला प्रोनाउन्सिएशन सांगते कसं करायचं. नेक्स्ट वर्ड आहे जेरोंटॉक्रसी. ओके, जेरोंटॉक्रसी ही याची प्रोनाउन्सिएशन आहे. आणि ऑप्शन डी जो आहे ती करेक्ट स्पेलिंग आहे जेरोंटॉक्रसीची, GERONTOCRACY. तर जेरोंटॉक्रसी म्हणजे काय होते, तर पुरातन काळातील जी सत्ता असते त्याला म्हटलं जातं जेरोंटॉक्रसी. पुरातन काळातील सत्ता. ओके, हे याचा आहे. जेरोंटॉक्रसी म्हणजे होते पुरातन काळातील सत्ता, किंवा आपण म्हणू शकतो की वडीलधाऱ्यांचे शासन, याला म्हटलं जातं जेरोंटॉक्रसी. ओके, नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे वियर मेनी हॅट्स. वियर मेनी हॅट्सचा अर्थ काय आहे, डू मेनी डिफरंट टाइप्स टास्क. म्हणजे काय करणे, डू मेनी डिफरंट टाइप्स ऑफ टास्क करणे म्हणजे काय होते, अनेक कामे करणे, भरपूर सारे काम करणे, किंवा अनेक भूमिका बजावणे सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. तर काय होते, वियर मेनी टास्क म्हणजे अनेक कामे करणे किंवा अनेक भूमिका बजावणे, किंवा आपण काय म्हणू शकतो, अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे म्हणजे होते वियर मेनी हॅट्स. सो सेंटेन्स बघूया आपण, त्याच्यावरून तुम्हाला आणखी कळेल की काय होतं त्याचं मिनिंग. वी हॅव सच अ स्मॉल नंबर ऑफ एम्प्लॉय दॅट वन इज ऑफन सपोज टू वियर मेनी हॅट्स. म्हणजेच आमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या इतकी कमी आहे की बऱ्याचदा अनेक कामे करावी लागतात, म्हणजेच एकालाच. ओके, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या इतकी कमी आहे की एखाद्याला जे आहे ती बरेच कामे काय करावी लागतात, अनेक कामे सांभाळावी लागतात किंवा अनेक कामे करावी लागतात, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि वियर मेनी हॅट्स म्हणजे काय होते, अनेक कामं करणे, अनेक भूमिका बजावणे किंवा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे. नेक्स्ट आहे वाइल्ड गूस चेस. वाइल्ड गूस चेसचा अर्थ आहे वेस्ट टाइम लुकिंग फॉर समथिंग दॅट हॅज लिटिल चान्स ऑफ बीइंग फाउंड. म्हणजेच मूर्खपणाचा किंवा निष्फळ शोध, याला म्हटलं जातं वाइल्ड गूस चेस. म्हणजे एकतर मूर्खपणाचा किंवा ज्याचं फळच नाही मिळत त्याचा शोध करणे म्हणजे निष्फळ शोध, त्याला म्हटलं जातं वाइल्ड गूस चेस. मूर्खपणाचा किंवा निष्फळ शोध. ओके, सो आपण एक्झाम्पल बघूया, त्यावरून तुम्हाला आणखी कळेल की वाइल्ड गूस चेस म्हणजे काय होते. शी ट्राइड टू फाइंड आउट हू अनोनिमस कॉलर वॉज बट इट टर्न आउट टू बी वाइल्ड गूस चेस. तर याचा अर्थ काय आहे, तिने अनामिक फोन करणारा कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. अनामिक फोन म्हणजे काय होते, अनोनिमस कॉल. तिने अनामिक फोन करणारा कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ शोध असल्याचे निष्पन्न झाले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तिने अनामिक कॉल करणारा कोण आहे याचा शोध, कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ आहे असे काय झाले, असल्याचे निष्पन्न झाले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं यामध्ये वाइल्ड गूस चेस म्हणून यूज करण्यात आलेला आहे, निष्फळ शोध म्हणून. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. एकदा परत तुम्ही याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, मराठीचे मीनिंग्स वाचा, नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स, आणि तुम्हाला ते इझी पडेल एकदाच वाचायला.
सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.